हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजले आहेत. आम्ही आलो रत्नागिरीला. रत्नागिरीचा व्ह्यू बघा, काय गाईज व्ह्यू आहे सकाळचा. आम्ही आलो एक मित्राच्या फार्म हाऊसवरती. मित्राचा फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस दाखवतो तुम्हाला भारून बघा असं फार्म हाऊस आहे बा. एकदम लुक खतरनाक आहे. या आपला मित्राचा फार्म हाऊस आहे. गाईस यो फार्म हाऊस आहे मित्रांचं आपले. ही आपली गाडी, गाडीमध्ये आम्ही आलोय. फुल मच्छा आंब्याचं झाड, हापूस आंब्याचं झाड आहे. इथे हापूस आंब्याचं झाड आहे. हे पूर्ण भाई इथून तर तिथं पण पूर्ण जागा आपल्या भावाची आहे. त्यांचा फार्म हाऊस आहे. इथं एक भूत बंगला आहे. इथं कोण राहत नाही, फुल भूत बंगला आहे. नाईटमध्ये तर ह्याची बघला जायला भीती वाटते जाम. हे भावाचा आपले फार्म हाऊस आहे. फयाज भाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅन. हे त्यांचा मित्र आहे. इथले रहिवासी आहेत प्रॉपर. इथं बाजूला रोड आहे. इथून मस्त बघी गाड्या बिड्या निघतात. एकदम छोटासा रोड आहे. गावात एकदम खेड्याचं गाव आहे. तर चला आता आपण जाऊ आतमध्ये आणि बघूया काय करतात ते पब्लिक. आपली नाश्ता विष्टा करतात ते पब्लिक. नाश्त्याला सकाळी इथं केक पण ठेवलेला आहे बाई. केक खायवा. भावा शिका, काय करता तुम्ही? कांदा अजून झाले का नाही कापून? इथं भाल्या कांदे कापतोय, टमाटर कापतोय, मिरची आहे. तर 8 अंड्याची भुर्जी करायची आहे. चाय रेडी आहे. भात रात्री थोडंसं उरलं, त्याला फ्राय करूया. हे बघा दुपारचा जेवण. फुल मच्छी फ्राय. कुठली मच्छी पाहिजे? नाव काय याचा? बोहिल. बोहिर काय? बोहिल 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 ना. फुल स्टॉक जमा आहे. डाल विल वाय काय काय सगळा. गाइस नाश्ता रेडी करतोय. कांदे कापले 4, टमाटर कापले 2, मिरच्या कापले 3. भाऊ करते आपला नाश्ता, अंड्याची भुर्जी. इथं भावाने टाकले तेल. इथं 8 अंडे. फयाज भाऊचा आज बर्थडे आहे, सगळ्यांनी विश करा. इथं पाण्याची टाकी आहे. इथं कधी कधी आले वगैरे लोक फयाज भाईची फॅमिली इथं चूल लावून जेवण करतात. पूर्ण व्ह्यू बघा. हे बघा, हे लिंबूचं झाड आहे भाई. इथं आता सध्या लिंबू नाही आहेत गाईस. इथं बघा काजूचं झाड आहे. हा झाड काजूचा आहे, पण झाड सुकलेलं आहे आता. काजू त्याला लागले नाहीत. इथं जांभूचं झाड आहे. तर जांभूचं झाड आहे. हे पूर्ण जागा जी आहे ते आपल्या भावाची आहे. पूर्ण जागा इथं झाला भाई. रेडी रेडी रेडी. आता थोडा टाइम आहे. ओके. आता तयार होते. भुर्जी होऊन नाश्ता बनेल. मग नाश्त्याच्या नंतर आम्ही मच्छी बनवू. मच्छी फ्राय आणि मच्छी रस्सा एक नंबर. संध्याकाळी निघू डायरेक्ट घरी. संध्याकाळी दुपारची निघू. आपल्याला रस्त्यानं काम पण आहे आणि आपल्याला आता फोटो शूट करायचे आहेत. दुपारी 5-6 वाजेपर्यंत आम्ही निघू. इथं कांदा होतोय फ्राय. मीठ पडलेला आहे. एवन क्वालिटीचे फयाज भाई कुक आहे भाई. हे खुद कतरमध्ये, दुबईमध्ये कुक होते. हे हॉटेलमध्ये, फास्ट हॉटेलमध्ये ना. फास्ट हॉटेलमध्ये कुक होते. किती 25 वर्ष होते वाटतं. 22 वर्ष दुबईमध्ये हॉटेलमध्ये कुक होते. मग यांना जेवण बिवण तर भाई गाईस एक नंबर. रात्री जेवण केलं त्या फयाजबाने चिकन एक नंबर झाला होता. अरे कसं झालं चिकन रात्रीचा? चिकन यांच्या हाताचा खूप मस्त होता. आम्हाला खाऊन खूप मजा आली. 1 किलो चिकन 4 माणसांनी खपवला 1 शॉट मध्ये. चिकन एवढा मस्त झाला की आम्ही 4 जणांनी एक जणांनी पाव किलो मटन आरामात भाई, आरामात पाव खाल्ला. आपण एक पीस सुटला नाही. तो पण आता घसून ठेवला, दाखवला असता. जजमेंट खूप भारी आहे त्यांचा. जजमेंट म्हणजे कसं आहे, त्यांना भाई हॉटेलमध्ये कामाला होते ते पण दुबई सारख्या मध्ये. तर त्यांना सगळं माहिती आहे की माणूस किती खाऊ शकतो, काय खाऊ शकतो आणि कसं टेस्ट पाहिजे. तर त्यांच्या हाताचं जेवण गायचं एक नंबर होता. मजा आली खाऊन. आता अंड्याची भुर्जी पण तेच करतात. ते भेटलो तर आम्ही करायला, पण आता ते आले मध्ये बोलतो मी करतो, मग ते घेतले करायला.
एक फुटलेला अंडा आहे. मग आज ही 2 मच्छी बनणार आहे. ही मच्छीचं नाव बोईर आहे आणि ही मच्छीचं नाव जिताडा आहे. ते 2 मच्छी जिताडा आणि बोईर. ही बोईल. ही बोईर मोठी आहे, ही बोईर आणि बारकी आहे ही जिताडा. ओके. मला काय फ्राय एक फ्राय छोटी होईल. पण मच्छी आहे काय? छोटी आहे ती पण तीच आहे. तिचं नाव ही पण मला- जिताडाच जिताडाच आहे, आहे. हा, ही पण बरोबर, जिताडाच बरोबर. आहे. मस्त आज मच्छीचा मस्त खेडेगावमध्ये तर सगळं शिकले आपण. सगळा माहिती पडतोय कुठला जिताडा ना कुठली मच्छी आहे काय. किती मोठा आहे यार. आज आपली मजा आहे. इथं मच्छी खायला भेटेल. अंडे फोडू स्टार्ट. आमचे अंडे फुटतच नाही असे. मी फोडता अंडे असे ना सगळं फुटून जातो. अंडे फोडण्याची पण टेक्निक असते एक. सालपड आतमध्ये असते ना, पिवला बाहेर असते. अंडे फोडायची पण टेक्निक असते एक पण, हे का नाही? साल नाही गेला पाहिजे. इथं परफेक्टली फुटतात अंडे. नाश्ता रेडी होतोय गाईस. अंड्याची भुर्जी. इथे नाश्ता रेडी होतोय. तोपर्यंत एक केक खाऊया. केक आणले होते नाश्त्याला सकाळचे. तर दूध आणलेलं गायस आम्ही. गावठी दूध होता, एकदम प्युअर दूध होता. तर ते दूध फुटला आपला. काय म्हणतात कसं काय फुटला? भाई अपना भाई रेडी हो गया भाई. हो भाई ठंडे पानी से नहा के भाई देखो. ठंडा पानी में नहाना चाहिए. गाना आए ना आए गाना चाहिए भाई. सही बता ना, ठंडे पानी में नहा के मजा आया भाई. बहुत मजा आया. लेकिन पानी कैसा था? भाई एयर बहुत भाग गई थी. अब भी थोड़ा अच्छा लग रहा है क्योंकि बहुत जाड़ी टी शर्ट पहनी है लोग. इसके लिए तो भाई अब तुम- मैं तो ये चाहता हूँ कि मेरा भाई भी ना बेच सके. नहीं. हाँ भाई नहाएंगे, लेकिन कब नहाएंगे मालूम अपन? क्लाइमेट भाई गर्म होने दो. बहुत ठंडा है. एयर भग जाएगी हमारी. कैसा धारी है भाई ते ठंडे देखो ना भाई यार, अपन तो हिम्मत. इधर ठंडे पानी में नहाने का मन बोलो तुम, हाथ डालने का मन नहीं कर रहा है. तो ठंडी हवा आ रही भाई इतनी. देखो ना, हे फैयाज भाईची गाडी. ज्यांचा फार्म हाऊस आहे त्यांची गाडी. ही गाडी घरामध्ये पार्क असते. जेव्हा आले तिथं बाहेर काढतात. तर ही आपली वेगनार भाऊ बोलतोय फोटोशूट करा आपला. इथं व्ह्यू बहुत भारी आहे. आंब्याच्या झाडाखाली फोटोशूट. तर गाईज हे बघा, एक तर झाड आहे मस्त फुलांचा. कोणतं फुल आहे काय माहित. अरे अभी इसमें बोले थे इसमें सांप भी ओ लोमड़ी और क्या शेर भी हो सकते हैं भाई. बोल नहीं सकते. बोले इसके घर में हो सकता है क्योंकि बहुत सारे घर बंद है. तो घर के अंदर कुछ भी हो सकता है. तो जाना खतरनाक है. तो नॉट सेफ ये होम. तर आपण ना जायचा भाई ये घर में. भाई क्या बोलते हैं पब्लिक, इधर देखो एकदम रावस पब्लिक भाई. व्यू कितना भारी लगा. बहुत मजा आ गया यहाँ पे. नाश्ता झाला रेडी आपला. आता आपण सर्व नाश्ता करूया. आता नाश्ता करूया भाई. हाँ भाई. नाश्ता हाँ भुर्जी एक नंबर है भाई. एक नंबर. और अपने बॉस ने आज वीडियो बना हाँ, के आपको ले हाँ, चला. बॉस ने क्या एक नंबर भाई. नाश्ता हमारे है भुर्जी आणि प्लेट. नको बस. भुर्जी आणि प्लेट. आता गाईस नाश्ता करू. नाश्ता केल्यानंतर आपण तुम्हाला नेक्स्ट काय आहे ते दाखवू. ओके बाय. तर गाईस नाश्ता करून झाले आता. आता आम्ही करतोय मच्छी साफ. तर दाखवते तुम्हाला आपला मच्छी साफ कसं होतोय. तुमको झुकने नहीं आता है. मच्छी साफ हो रही है. अरे मग तुम्हाला मी झिंगाडा साफ. जिताड़ा. अरे भाई तो अपने को क्या मालूम भाई मच्छी के बारे में. जिताड़ा ना झिंगाड़ा. वो झिंगाड़ा एक ही हो गया. खाने के बाद तो सब झिंगा लाला. ओरिजिनल समुद्र की भाई धूप गिर गई अभी. धूप आ गई धूप.
भाभी नहाएंगे ना अपन गर्म पानी में। गाय आली गाय। तर गाईज आम्ही नाश्ता केल्यानंतर थोडासा आमचा ब्रेड उरला होता, तर आम्ही विचार केला ते इथं जातात ते गाय, त्या गायला आपण देऊ ब्रेड खायला, वेस्ट नको फेकायला, मगून देऊया। तर भाव आपला चाय पीत पीत मजे घेत घेत इथला व्ह्यूचा। भाई ये क्या सीन है, ये 50 तोला। हाँ भाई वास्तव का भाई 50 तोला भाव इथं बघा, भाव आपला देतोय ब्रेड खायला गायला। तर गाय दे 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 घे, अरे घे बाई घे। उनको ना इंग्लिश खाना नाही म्हणताय, गावठी खाना म्हणताय। भाऊ खा, खातच नाही, पोपट आला आमचा। अरे भावा घे ना। गाइस ये ब्रेड खात नाही गाय, आता मग हे ब्रेड आपण टाकू येते कुठेतरी, म्हणजे काहीतरी कोणतरी खाईल, कारण की इथं भरपूर साऱ्या गाई जानवर आहेत, वाघ पण येतो इथं। यो रस्ता जातो समुद्राकडे ना, जा जा समुद्रात जाऊ दे, तिथं त्या याच्यानं टाकू ना, माशाचं खातील ना मग। रत्नागिरी खेड, हे झाड बघ। ही कुठली मच्छी बोलली तुम्ही? भोईर। हीच खूप मोठी मच्छी आहे। ही असेल कधी 1 किलो 2 किलो आहे का? 2 किलोची आहे। तर साईज दाखवायची। हा एक नंबर, खूप मोठी आहे भोईर मच्छी। सात दिसायला असं वाटतं मंगूर आहे ना, लूक असं आहे ना। हा काली असते। साफ सफाई मच्छी। काका टाकी चेक करतात आहे, तिथं आपले भाई लोक उभे आहेत। कुठे गेले? भरली का? पाणी किती घंटे येतो इथं? किती 10 वाजेपर्यंत असतं काय? 11 वाजेपर्यंत असतं। माझा 1 घंटा आहे, आताशी वाढले 10। 8 वाजता उठलोय, तोंड बिन धुवले, पाईपाला पाईप जोडून टाकीत लावा, नाश्ता वगैरे झालेला आहे, आणि आता मच्छी फ्राय करायला तयारी करायची। मच्छी साफसफाई। फैज भाई आंघोळ मग फास्ट आहे भाई आपला भाई। अंडे का अंडे गाबुली 2 अंडे आहे, 2 अंडे आहे भावा। मच्छी फ्राय साठी कटिंग। कोळतेमध्ये धार नाही, धार संपली कोतीची, पण बाकी मजा येते यार। असं वाटतं की कुठं एकदम हे करते वरून। हे काढला का? खावला काढला लागला भाव। दे थंडा पाणी आहे भाव। अरे असं नाही ना व्हायचं, काय मटन थोडी आहे, पहिले अंडा निकाल कर नाही तो गाबुली मच्छीचा अंडा। ओ लय चांगला दिसतंय भाऊ। ऐसा ऐसा बघा मच्छीचा अंडा, हे सचिन भाऊ खाणार फ्रायसाठी। हा फ्राय साठी पीस कापलेले आहेत बरोबर। हा आला बॉस आला। मसाला रेडी करता हूँ। हाँ मसाला रेडी होने जा रहा है। पहले प्लेट ले, चल धो। ये फ्रिज की आवाज थोड़ी आ रही है ब्लॉग में ज्यादा। पहिले त्याच पाण्यात धो। मी काय करता माहिती का भाई गाइस, आता आपला हे काय करतो पाहिजे आपण? मसाला ना फ्राय करायसाठी का सगळ्यासाठी? हा मसाला रश्यासाठी।
रस्सासाठी आहे. ओके काय आता आपण हे मच्छी रस्सासाठी आपण रस्सा करणार मच्छीचा, त्यासाठी होतोय वाटण. आणि तर मच्छी साफ झालेली थोडीशी बाहेर. ये मच्छीचा मसाला आहे. टमाटर, कोकणी मसाला, अजून कांदे नाही सॉरी काय काय घालायचं त्याच्यामध्ये? हळदी मिरची जिरा थोडंसं पाणी. आणि तर मच्छी साफ चालू आहे भाई. ठीक है ए भाई मच्छी एक नंबर. खाओगे तो दिल खुश हो जाएगा. इसके अंदर क्या है? खाओगे तो खाते रह जाओगे. हाँ वो निकालो ना. गंदा है. हाँ ओके ये सब मत दिखाओ. बागोड़ी की मच्छी है. ठीक नहीं है? हाँ भाई क्या करेंगे उसको. घाण आहे फेकू दे. अरे त्या मुंडा चिरायचा रहा. भाई मुंडा ये बोले ये कैसे खाई कैसे ऐसा खाएंगे. अरे तू फाड़ नहीं है. कैसे खाएंगे भाई. लेस ले वाह काटना पड़ेगा. पकड़ो. बस बस अभी गाइस ये होने के बाद बताएंगे. फेंका हुआ नहीं मतलब रखा हुआ. गाय खा रही है. ब्रेड नहीं खा रही गाय. खा रही ना. खारी ना पिंजरा खाली. आँख देखो. खाली भाई इसके आँख के ऊपर ये. हाँ कवर है. लेमिनेशन है. खबर है ना. हाँ वो सशानी फुला था. सशानी खरगोश है ना. खरगोश हाँ ऐसा फूक मारे ना फूल आता है. इसमें अंडे भी नहीं. फुकली ना फुकला सशानी. आँख निकाल दी क्या. क्या है क्या खरं आहे तो. एक नंबर तो साफ किए यार सचिन भाव यार. देखो भाई मुंडी साफ कर रहा है. साफ हो गया. साफ हो गया. अभी इधर पे रेडी होने जा रहा है मच्छी फ्राई. तो हम आपको दिखाते हैं मच्छी फ्राई. अभी तेल गरम हो रहा है. देखो डाल दिए. आपण मच्छीचं मुंडी टाकतोय रस्स्यामध्ये. तर टाकू. टाकू. एक एक करून टाका एक एक करून टाका. एक गेली मोठी मुंडी. माझी छोटी मुंडी. माझी एक छोटी मुंडी. माझी छोटी मुंडी. छोटी मुंडी. ही आहे मोठी मुंडी. ये गेली रस्स्यामध्ये. भाई खाली होती का. अशी टाकतात. आता आम्हाला टाकतं तसं टाकली आहे मी. पीस टाक ना. पीस तुम्हाला पीस नको. काका बोला ना. नाही संध्याकाळी बनते. संध्याकाळी बनते. कुठं मोठी झाली मुंडी दोन. राहू असं झाला छोटा. शिजेल का. बोटी फ्राय. बोटी फ्राय नाही मच्छी फ्राय. बोटी फ्राय. बोटीच्या मच्छीची बोटी येते. पीस नाही पाणी आलं. पीस पीस. उठ हात का. मीठ. चटपटा मीठ. मीठ टाकले गाईस. जास्त खार झाला मजा नाही. टाकले आता मीठ. आता तो करायचा नीट असा असा असा. हात नाही टाकायचा. हा असा इकडे दे. इकडे असा कसा. हे बघ असा. गुरु तो गुरु ही है भाई. ए, अंडे नाही झाले भाई. अरे यार नहीं फूटेंगे. अभी इसमें डालेंगे मसाला. मिरची मिरची टाका. मिरची कोकणी मसाला. हळद मीठ. हळद टाका. आता हे कुठला मसाला. कोकणी मसाला. गाईस कोकणी मसाला टाकतोय. अस्सल कोकणी मसाला भाई. घरात वाटलेला आहे ना. आम्ही ठाण्याला पिसून घेतो मिरची. ठाण्याचे आणते का. ओके. ठाण्यातला पण ते पिसून घेतले ना आपण. रेडीमेड नाही ना ते. नाही हळद. अजून बस.
आता फिरव आता. हाताशी ना आता मी कसा फिरवला हात लावायची काय करत आपल्या हाताशी जमेल बाबा, आपल्याला असं जमणार नाही, ते एवढा तगडे माणूस नाही आहे. भड़क जा भाई, भड़क जा भाई, भड़क जा. नाही भाई आठ उड जाएगा. अरे एक मिनिट भाई. उडेगा. अरे अरे तो बस ढक्कन पूरा ढक्कन को लगेगा. ढक्कन धुई ना बस. असा असा बघा 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 भाई बघा. अगर हाथ गंदे हुए मच्छी फ्राई मसाला रेडी लग के एकदम खतरनाक यार, इतना हाथ से लगाने से नहीं लगेगा ना. नहीं लगेगा भाई, यही तो तरीका है. यही तर टेक्निक आहे असल कुकची आणि आपल्यासारख्या माणसाची. हो गया. एक डब्बा, झाला का नाही? एक डब्बा झाला, एक डब्बा. ढाकण लावून ठेव, नंतर फ्राय करू. अभी मसाला हा करा तुम्ही करा. हवा हे बघा. हे बघा मसाला कसे लागलो एक नंबर ना, बघा हात लावला मसाला लावला बघा, एकदम मस्त. चला आता याला झाकण ठेवूया. ढाकण ठेवूया. और आता मी काढला व्हिडिओ. 15-20 मिनट आधा घंटा बनाला असं झाकून ठेवू. हा, ढाकण ठेव. तो गाइस अभी हम लोग बैठे हैं ऐसे गप्पा मारते हुए, तो अभी फयाज भाई अपने को एक कहानी सुना रहे हैं. टाइम है अभी. तो कहानी सुनते हैं. फयाज भाई अभी कहानी. ठीक है भाई बजाएंगे गाना अपना, क्या बोलते उसको, गिटार बजाते बजाते कहानी सुनाएंगे. चलो सुनाओ. लेट्स गो. पहले म्यूजिक दे दो. एक नंबर. ठीक है स्टार्ट. एक राजा रहता है, एक वजीर रहता है, वो दोनों जंगल में जाते रहते हैं. ओके. तो चलते चलते ना राजा की उंगली कट हो जाती है. तो वजीर क्या होता है, अल्लाह जो भी करता है अच्छा ही करता है. तो राजा को गुस्सा आता है, तो मेरी उंगली कट गई. वजीर होता है ओके. अल्लाह जो भी करता है अच्छा ही करता है. तो थोड़ा आगे जाते हैं, वजीर है ना खड्डे में गिर जाता है. खड्डे में गिर जाता है तो फिर राजा बोलता है अल्लाह जो भी करता है अच्छा ही करता है. उसको अकेले वो खड्डे में छोड़ के आ जाता है. तो आधे रास्ते में ना फिर उसको जंगली लोग, आदिवासी लोग है ना, आदिवासी लोग. वो लोग को बलि के लिए एक आदमी बनता था. ओके. तो राजा को पकड़ के लेते आते उनके पास, उनके कबीले के सरदार के पास. बोले हम लाए बलि के लिए बकरा. तो बोले सुनो ना, बोले ये आदमी को पकड़ के लाए. तो वो दोनों लोग का वो देखता है, आदिवासी बोलता है ये नहीं चलेगा, इसकी उंगली कटेली है. तो फिर वो बादशाह भी सोचता है मुझे आगे उंगली कटी नहीं होती तो ये लोग मेरे को काट डालते हैं. वजीर बोला बोलो सही बोला. फिर जाके उसको खड्डे में से निकाल के लाता था. बोला सही बोलता. फिर उसका मतलब ऐसा हुआ कि अल्लाह जो भी करता है अच्छा ही करता है. तो भाई उसकी उंगली कटी थी, बल्कि आज बच गया राजा. अरे उंगली नहीं कटती तो उसकी गर्दन कटती. तो क्या बोलते कहानी सुन के? कहानी सुन के तो बहुत अच्छा लगा. ये कहानी ने सीख ये कि भाई कुछ मतलब जो होना अच्छा होता, तुमने अच्छे कर्म किए थे तो तुम्हारे को थोड़ा बहुत अच्छा मिला, समझे. तो इनकी उंगली कटी थी बल्कि राजा बच गया. आज उंगली कटी है तो राजा बच गया बॉस. तुम सोचो. तो मैं फूलों का हार पिला दूं. क्या बात है. फिर बताओ कुछ. अब क्या हो जाए, बजाओ कुछ बजाओ. तो कोई गाना तो गाओ, सैड सॉन्ग. अपने को कोई धोखा नहीं दिया आज तक. कितने धोखा नहीं देखा. तो बाहर में आ जा, नया शेर बजा. ले भाई मजा. तो गाइस आता आम्ही चाललोय बीचवर. खाऱ्या पाण्याचे बीच आहे ना, खारे पाणी है ना. तो आता आम्ही चाललोय बीच वरती. हे 50 तोला घातले आम्ही. आपला भाऊ आहे सचिन भाऊ. आता आम्ही निघतोय बीच वर. चला. तर तुम्हाला दाखवतो इथे गेल्यावर बीच कसं काय. ओके. व्हिडिओ मध्ये एंड पण राहा. भल्या चला. हाय गाइस. यस भाई. हाँ भाई. चलो बीच पे भाई. चलो हम जा रहे हैं अभी बीच पर. फयाज भाई सब दिखाते उसको इंग्लिश में. क्या बोलते उसको, क्या बोलते? याद नाही. उनको मालूम होगा काय कुठे म्हणजे काय दाखवते? म्हणजे नाही का सगळं किल्ला जिल्हा दाखवतात. किल्ला नाही म्हणजे सांगतो नाही का ते दाखवणाऱ्यांना काय बोलतात, रेस्टॉरंट काय चांगलंच बोलतात रे. यहाँ से जाना पड़ता है बॉस. चलो भाई जंगल में से जाना पड़ता है. बहुत जंगल है भाई. देखो भाई आरामात काटे बिटे आहेत. सावधान. काटे लागले तर वाट लागायची. गाइस बघा इथं जम मारायला लागेल. आपण जम मारू. भैया 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 गणपती बाप्पा. ये है भूत बंगला. इसमें रात में राइड पकड़ती मेरी तो.
गाईस बघा पूर्ण जंगल, हे जंगलमध्ये आपला फार्म हाऊस आहे. गाईस इथं घरं भरपूर आहेत, पण इथं ना प्रत्येक घरामध्ये जेवढं पण म्हणजे इथं घर आहेत 15-20 घरं आहेत, इथं कोण राहत नाही. सगळ्यांनी फार्म हाऊस बांधलेत. फक्त सुट्टी बिट्टी असली तर सगळे आपल्या आपल्या घरी येतात एन्जॉय करायला. मग इथं पण एक घर आहे, तो पण बंद आहे. एक नंबर लगेगा ऐसा लगेगा कि गांव खेड़े टाइप में आया भाई. हा आने के टाइम पे फोटो काढू ये घराचा काढू बघा इथं पण एक घर आहे, ते पण बंद आहे. बस ये किताब पे बैठ के टिकट देने भाई. भाई के लगे हे पुरे काटे. ये अपने जंगल में बहुत रहते थे हा, आपल्या घरात पण, आमच्या गावाला पण भरपूर आहे. इथं पण बघा गाईस, गाइस इथं बघा एक बावड़ी आली है, इसको बोलते हैं मौत का कुआं. काय बात करता बघू द्या. यूज करते थे लोग. अच्छा गाइस, अरे महीने में एक थेंब पानी. ये बावड़ी भाई, आरामात आरामात. लागला का? काय लागला? लागला. गाइस हे बघा हे बावड़ी पानी है. किधर आहे? पाणी वाला हो तिथून पाणी आहे काय? गाइस हे बघा जिऱ्याचा पाणी आहे. इथे एक बावड़ी आहे, बहुत बट डरावनी बावड़ी आहे भाई. चला आरामशी वरती बघत फांदी बिंदी लागल. हे काय बोलता है भैया? चिक्कल है का? चिक्कल है ये, संभाल के. हाँ भाई, काय आहे? रास्ते में तुम. चले ना. गाइस ये देखो फूलों का बगीचा. गाइस बघा इथं फुलं किती लावलेत, एक नंबर फुलं आहेत. व्हाईट कलरचे पूर्ण फुलं लावलेत. पुन्हा जंगल मध्ये आलो यार आता. अख्खा घर जंगल, पूर्ण जंगल आहे ते. व्याजबाची चावी बघा. सचिन भाई बघा ना. फोटोशूट आधी मधून फोटोशूट पण चालू आहे. व्ह्यू भेटतं, आपण फोटोशूट करूया. गाइस बघा हे फुलं आहेत व्हाईट व्हाईट, हे माहित नाही कसले फुलं आहेत, पण भरपूर आहेत इथं. फुल आहेत नाही हे. भाई लोग रुक जाओ. कहाँ से ऐसे रास्ता है? ये कौन सा ब्रिज है? हावड़ा ब्रिज. भाई के फोटोशूट चालू है भाई इधर पे. ले भाई, भाव फोटो काढतो एक नंबर. आहे रावस. रावस आहे. थोडा तुम्ही इथली माहिती सांगा आम्हाला. काय आता इथलं आपल्याला काय माहित नाहीये. पहिले हा आमचा रस्ता दिवसात 4 वेळा यायला जायचा होता. लहानपणी आमच्या गावाला गाडी नाही होती. ओके. आणि आता कसं झालंय, आता गाडी गावाला झाली ती ह्या रस्त्याला कोणी येत नाही. अच्छा 15-20 वर्ष झाली हा रस्ता बंद आहे. ओके. आता आपण निघालो आहे. आता बघू पुढे कसं काय. अजून पुढे का? मग पुढे समजणार आहे. बाकी लहानपणापासून मी इथे झाले ना. लहानाचं मोठं इथंच झालं मी. ओके. पहिले तर अजून जंगल असेल, आता तर जंगल कमी आहे. आता झाडे बिडे तोडले आहेत, झाडा कापले आहेत, का ना मला. आता कसं झाले ना, माणसाला जमीन पाहिजे एकदम, काय बोलतात त्याला, ओपन. झाडा नको, काय नको. तर माणसांनी कसं झाडा खाल्ले, घरा बांधले. यो गायस एक नंबर. झाड बघा कसं एक नंबर आहे भाई. यांचा काढ ना फोटो मस्त. अग्निपथचा कांचावाय दिसतोय एकदम झाडा ना भाई. अग्निपंथ का कांचा भाई. संजय दत्त आहे भाई, संजय दत्त. आज पूरे अपन गाँव वाले बन गया प्रॉपर. ये पहले पूरा साफ था भाई. यहाँ ऐसा हम लोग समंदर यहाँ से जाते थे. अच्छा जाम हो गया. अभी सब कैसा है, सब झाड़े बिड़े गए, सब झाड़ कसले. रोड उठाने भाई ये कैसे कैसे इधर पे ये सब एंगल विंगल इधर पे लाके फेंके लिए, मतलब समझ भी नहीं आ रहा है. पोल है, पोल. अच्छा पोल है. अच्छा लाइट का पोल. अरे भाई लाइट का पोल है, वो गिरा दिया है. ये काजू के फूल आ गए. हो हो. काजू थोड़े आ जाएंगे. काजू का बस काजू झाड बघा, पण काजू नाही सध्या आता.
फुलं आले ना त्याला, येतील थोड्या दिवसामध्ये. फुलं आले. हे बघा साईज समुंदर भाई, समुंदर के किनारे जो ही जाएगा जिसको तैरना आता होगा, ओके. जिसको तैरना नहीं आता है, जिसको कुछ नहीं आता भाई, चुपचाप लंबे खड़े रहेंगे, नजदीक जाएगी नहीं. जाला है. आम्ही समुंदर किनारे आले. काका बरे आहेत ना? बरे आहे ना? मच्छी पकडता काय? मच्छी मारने में किंग है. अच्छा काका इथं मच्छी पकडा. काका पकडले का मच्छी? पकडले का? काहीच नाही का? खाली आहे. आप भी आहे का? अभी आए हो. अभी काटा वाटा डालेंगे. अच्छा काय सो काय काका मच्छी पकडायला आलेत, मासे पकडायला इथं. काकाचा इंटरव्ह्यू घे. काका इंटरव्ह्यू घे. काय ते माहिती सांगितली, काय माहिती सांगा आपल्याला इथं? काय म्हणजे असं काय इथं सांगा, म्हणजे इथं काय ते सांगा. काय सांगणार, समुद्र आहे, मच्छी आहे, वालू काढतायत. अच्छा वालू पण काढतात इथं? काय असे बघा इथं रेती काढतात ते. मच्छीची भेटते का काका? मच्छी आता काय, पण नाव काय का माझा हा? माझं नाव अब्दुल रज्जाक. बोलत जा का? तुम्ही तर रोज येता मच्छी पकडायला? नाही कवा पण आपल्या मनात आलं. अच्छा मग राहते मी ते कुठं राहता? राहायला कुठं? हा जवळ का लांब आहे? लांब आहे तर डोंगराच्या खाली. वा वा वा, लांबून तुम्ही येता? हो बरं आहे. सांभाळून पकडा मच्छीची, जास्त पाण्यामध्ये जाऊ नका. लांबशी पकडा, भेटेल ते भेटेल, नाही भेटेल आपण सुकान आपण घरी जाऊया. बघा गाईस बांध देते. मच्छी लोक देखो, बारी बारी मच्छी किती किती सारी, बाप रे बाप. गाइस बघा छोटे छोटे मच्छी बघा. इस पे मेरा घर है समझो, पानी भर रहा है. दिसत नसेल व्हिडिओ मध्ये, पण बारीक बारीक मच्छीचं एकदम झुंड आहे. गाइस आम्ही तर फोटो काढले इथं. आमचा फोटो करून झाला आता आम्ही चाललो परत आमच्या फार्म हाऊसवरती. समुद्र किनारे मच्छी बिच्छी भरपूर आहेत. आम्ही लोकांनी गल वगैरे आणले नाही. गल आणल्या सुद्धा आम्हाला मच्छी वगैरे भेटली असती. तर आता आम्ही जातोय फार्म हाऊसवरती आमच्या. तुम्हाला तिथं घरी गेल्यावर मच्छी फ्राय वगैरे करायची आहे. तुम्ही मला दाखवलं तर मच्छी फ्राय कसं करतात, आम्ही काय करतो. दुपारचं जेवण तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो फार्म हाऊसवरती. चलो वाशिम बाय, चलो चला काका बाय. सांभाळून राहा.